हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 10:30 वाजलेले आहेत. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. म्हणजे आज मला जायचं आहे माहेरी आणि माहेरी जायचं म्हणलं की आपला हात आपोआप स्पीड होतो आणि जे रोजच्या कामाला आपल्याला 2 तास लागतात तिथं आपण 1 तासामध्ये ती कामं आवरली जातात. तर झालेले सगळे कामं, भांडे वगैरे सगळे क्लीन झालेले आहे. स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं आणि कपडे पण मी अगोदरच मशीनला लावलेले होते आणि तोपर्यंत मी रेडी झालेले आहे. तर अशी साडी घालून अशी कामं कोण करतं ना, पण मी करते. कारण जशी परिस्थिती आहे तशा पद्धतीने आपल्याला कामं आवरली पाहिजे. कपडे तसेच ठेवून गेले तर मग हडकणार नाहीत आणि तितकं ऊन पण आहे. 2 दिवस झाले ना, आभाळ आहे, ऊन व्यवस्थित नाही आहे आणि जाड कपडे लवकर हडकत नाही आहेत. तर बाबांचं धोतर वगैरे हे खूप जाड असतं आणि नीळ पण घालायचे, पण आता नीळ वगैरे घालत नाही आहे कारण लेट खूप झालेला आहे. म्हणजे अगोदर मला लग्नाला जायचं आहे आणि 12:30चं लग्न आहे. तर यावेळी टायमिंग 10:30-11 तरी वाजलेले आहे. तर कपडे वगैरे उन्हाला टाकून झालेले आहेत. मी अगोदर नेल पेंट लावून घेते. घरी ते नाही, कुठेतरी बाहेर जायचं, थोडंसं आपण रेडी होतो आणि छान पण वाटतं. तर दिनेच इकडं काय चाललेलं आहे, तर आता अंघोळ झालेली आहे आमच्या राजकुमारची. तर आज मी ही साडी घातलेली आहे. म्हणजे साडी मऊ आहे, अंगाला चिटकून राहणारी. जी आपण कडक काठापदराच्या साड्या घालतो ना, ते व्यवस्थित बसत नाहीत. नेसायला तर भरपूर वेळ जातो आणि दिवसभर ते सावरण्यामध्येच राहतो. म्हणून मी अशी मऊ साडी घातलेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत आता फंक्शन हॉलला आणि लग्नाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. म्हणजे येता लेट झालेला आहे आम्हाला. म्हणजे घरापासूनही फंक्शन हॉल खूप दूर आहे. ऑटोनंही आलेलं नाही, आम्ही पायी आलेलो आहेत, मी आणि शेजारच्या ताई. त्यामुळे ना थोडासा लेट झाला आम्हाला येता. म्हणजे अक्षदा पडतच होत्या, मंगळाष्टिका सुरू होत्या, तेव्हा आम्ही आलो. अक्षदा टाकला आणि जेवण केलं आणि पटकन घरी आलेलो आहोत. आणि काल मला माहेरी जाणं झालेलं नाही आहे, दिवस मावळा तिथेच. नंतर मी दवाखान्यात पण गेले होते, माझी तब्येत ठीक नाही यावेळेस. तर काल मी दवाखान्यात दाखवून आलेले आहे. पित्ताचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे आणि जी धावपळ झालेली ना दीपक आल्यापासून, त्याच्यामुळेही बघा थोडंसं अशक्तपणाही वाटत होता. तर आल्यानंतर टॅब्लेट वगैरे घेतला आणि मी रेस्टच घेतलेलं होतं. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर सगळी मॉर्निंगची कामं लवकर आवरलेली आहे. स्वयंपाक, सगळ्यांचं जेवण खाणं, कपडे भांडी सगळी कामं आवरून मी रेडी होऊन आलेली आहे माहेरी. अगोदर मी गेले होते दिराच्या घरी आणि तिकडं सगळेजण रेडी होत आहेत. म्हणजे गावाकडे आता जत्रा चालू आहे, तर थोडंसं लवकरच जायचं आहे जत्रेमध्ये. तर अगोदर मी आईकडे आलेले आहे. म्हणजे आई आणि मी जाणार, कारण सोनल पण आज घरी नाही आहे. सोनलची आज एक्झाम आहेत म्हणून ती कॉलेजला गेलेली आहे. तर घरी आई एकटीच होती. बाबा पण शेताकडे आलेले आहेत. तर सगळी घरची कामं आईची पण आवरलेली आहेत आणि आता आम्ही आलेलो शेताकडे. आई म्हणत होती की म्हशीला पाणी पाजवायचं आहे. तर म्हशीला पाणी पाजवून थोडासा वातावरणाचा एन्जॉय घेऊया, मगच जत्रेच आम्ही जाणार आहोत. म्हणजे विचार होता की आल्यानंतर जायचं, पण इकडं आईची कामं आहेत थोडी शेताकडची. म्हणजे म्हशीला पाणी पाजवणं, थोडंफार शेताकडे फेरफटका घालणं, कारण इकडं पाहू शकता ढाळे झालेले आहेत आणि कोणी ठेवत नाही. जसं रस्त्यात शेत आहे ना, येता जाता सगळेजण उचलून घेऊन जातात, ढाळी पण राहू देत नाही आहेत. त्यामुळे कोणी तर लागतं दिवसभर, बाबा नाहीतरी आई. तर आलेलो आहोत आम्ही सगळेजण शेताकडे आणि मी बसलेले आहे तिकडे वटाण्यामध्ये. म्हणजे वटाण्याच्या जी गावरान शेंगा असतात ना, खूप छान लागतात. मार्केटमध्ये जी शेंगा येतात त्या अशा नसतात, एकदम मोठ्या असतात. पण ही जी शेंगा असतात ना वटाण्याची, एकदम बारीक छोट्या आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट असतात. तर शेंगा खात बसलेली आहे मी आणि दिनेश इकडे ढाळा घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे, खूप आंबट असताना आहे. तर आम्ही इकडे वातावरणाचा एन्जॉय घेत आहोत. खूप छान वाटतं, एकदम हिरवळ वातावरण, खूप छान वाटतं. आपण दिवसभर घरी त्या किचनमध्ये शेजारी आपल्या चालू असतात, पण कधीतरी बाहेर आलं खूप छान वाटतं. आणि तर ढाळा इकडेच घेऊन आलेली आहे आणि इकडेच आम्ही ढाळा खात बसलेलो आहोत. बाबा पण आलेले आहेत आणि म्हशीला पाणी पाजवायचं आहे. तर आईकडं म्हणजे 3 म्हशी आहेत बाबाकडे, तर तिघींनाही पाणी पाजवायचं आहे. आणि थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळे लवकर पाणी पित नाहीत मॉर्निंगला. थोडंसं म्हणजे 10, 10:30 किंवा 11 हे टायमिंग असतं ना, यावेळी पाणी पित असतात हिवाळ्या दिवसामध्ये. तर पाणी घेऊन आलेले आहेत. म्हणजे इथं जवळपास नळ आहे, तिथलं पाणी बाबा घेऊन आलेले आहेत. ताजं पाणी म्हशी पित आहेत. आणि हे जे छोटं वासरू आहे ना, त्याचे तर नखरे खूप होते. बकेटामध्ये पाय देऊन बसलेलं होतं, त्या बकेटात बसत होतं, ते नखरे ह्याचे होते. तर थोडा वेळ आम्ही शेतात बसलो, ढाळा खाल्ला, वटाण्याच्या शेंगा खाल्ल्या, वातावरणाचा एन्जॉय घेतला. खरंच खूप छान फ्रेश वाटलं. आणि आता आम्ही परत जात आहोत, आम्हाला जत्रेत जायचं आहे. तर अगोदर आम्ही घरी आलो आणि आईनं साडी वगैरे घातलेली आहे. दोघीही रेडी झालेलो आहोत, आता जायला निघूया. तर आलेलो आहोत जत्रेमध्ये. बघू शकता इकडं जनसंख्या खूप आहे. म्हणजे आलेले पाहुणे पण खूप सारे आहेत, परत गावातले पण आहेत.
म्हणजे बघावं तिकडं मुंगीसारखे लोक दिसत आहेत. अगोदर तर आम्ही प्रवचन ऐकलं, म्हणजे जे आप्पा आलेले आहेत ना त्यांचे सगळ्यांचे दर्शन घेतलेले आहेत आणि प्रवचन ऐकलं थोडा वेळ. म्हणजे प्रवचन इकडं चालू झालेलं आहे 7 दिवसा अगोदर, म्हणजे 7 दिवस प्रवचन सांगतात आणि 8व्या-9व्या दिवशी इकडं जत्रा असते मोठी. आणि गावामध्ये ही जत्रा नाही आहे, वरच्या साईडला म्हणजे गावापासून थोडंसं दुरीवरती हे मठ बनलेलं आहे, मठामध्ये जत्रा आहे. बघितलं सगळं छान वाटलं, सगळ्याचा एन्जॉय घेतला आणि तर खूप साऱ्या वस्तू पण आलेल्या होत्या ते पण आम्ही बघितलं. थोडीफार खरीदारी झाली, जेवण झालं. जेवण खूप छान होतं. भाजी भाकर आणि बुंदीचा लाडू होता, वरण भात खूप छान होता आणि प्रसादाचं जेवण छानच असतं. जेवण झालेलं आहे. जेवण झालं तर परत आम्ही घरी आलेलो आहोत. म्हणजे जास्त वेळ मी बसलेली नाही आहे तिथं, आई पण घरी गेलेली आहे, मी पण इकडं आलेली आहे. परत पूजा आणि वेदिका जत्रच होते, म्हणत होते संध्याकाळी जाणार आहे ते, पण मला इकडे यायचं होतं म्हणून मी लवकर आले. कपडे बाहेर होते तर मी जाताना लॉक लावून चावी बाबांना देऊन गेलेली होते, पण बाबाच नाही आहेत येईपर्यंत. कुठे गेले काय माहिती. फोनही लावला, फोन त्यांचा म्हणजे उचलत नाहीत, आवाज येत नाही, फोन सायलेंट झाला तर बाबांना समजत नाही आहे. केव्हापासून दिनेश फोन लावत आहे, बाबा उचलत नाही. खूप पंचायत आली. तर थोड्या वेळ आम्ही असंच बसलो आणि बाबा चावी यांच्याकडे दिलेली होती तर ते आणून चावी दिलेली. तेव्हा कुठं आम्ही लॉक काढलं आणि कपडे वगैरे काढलेले आहेत मी, म्हणजे साडी चेंज केली आणि कपडे सगळे काढून घडी घालून ठेवते. आणि दिनेश इकडं ऊस खात बसलेला आहे, म्हणजे खूप सारं ऊस घेऊन आलेला आहे, पण खायला वेळच नाही. अशी कामाची धावपळ आहे ना यावेळी की 5 मिनिटे असं टाईम नाही आहे की खात बसेल मी, कारण घरामध्ये असा पसारा पडलेला आहे की समजत नाही की कुठून सुरुवात करायची. खूपच यावेळी मी गोंधळ झालेला आहे. तर विचार करा की अगोदर बेडरूम काढायचं आणि आज मी काढणार पण आहे. म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर 5 वाजलेले इव्हिनिंगचे. तर असं म्हणलं आता आज थोडंफार उद्या, आज जर कंप्लीट नाही झालं तर मग थोडंफार उद्या मी करणार आहे, पण सुरुवात तरी करणार आहे. आपण ना विचार करण्यामध्ये भरपूर वेळ घालतो, पण एक वेळा सुरुवात केलो ना आपण ती कामं आवडतो. तर कपडे अगोदर मी काढलेले आहेत आणि फोल्ड करून ठेवून देते सगळे कपडे जागेवरती. आणि टी व्ही ऑन केलेली आहे. टी व्हीवर गेल्यावर गाणे ऐकत मी माझी कामं करते, म्हणजे बोरही वाटणार नाही, छान फ्रेश वाटतं. तर बघू शकता इकडं काय झालेलं आहे बेडरूमची अवस्था. बेडरूमचीच नाही, पूर्ण घरची अवस्था यावेळी अशीच झालेली आहे. किचनही तसं झालेली आहे, तिकडची रूम तशी झालेली आहे. हॉलमध्ये मात्र पसारा नसतो, पण धूळ खूप जमलेली आहे, ते पण मला काढायचं आहे, सगळं पुसून घ्यायचं व्यवस्थित. तर 10-15 दिवसाचा गॅप झाला त्यामुळे ना पूर्ण घरची अवस्था बिघडलेली आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे. विचार केला की मॉर्निंगला करायचं, पण 2 दिवस झाले मी कामं पेंडिंग टाकत आहे, कारण काल मला लग्नाला जायचं होतं, आज मला माहेरी जायचं होतं, जत्रा होती तिथं. तर असंच बघा होतच नाही आहे. कुठली कामं निघत आहेत त्यामध्ये, किंवा कुठेतरी जायचं तरी निघतं आणि ही कामं राहून जातात. आणि मनात डोक्यात सारखं म्हणजे कुठं बाहेर गेलं तर डोळ्यात हे दिसत आहे की मला हे काढायचं आहे, खूप पसारा झालेला आहे. एकही कपडा भेटे ना यामध्ये, इतका गोंधळ इथं कपड्यांचा झालेला आहे. जसं हातात येत गेलं तसं ठेवत गेलेलं होतं. आणि बघू शकता स्टँडवरती एकही कपडा व्यवस्थित नाही आहे. असं वाटतं किती कपडे भरलेले आहेत आम्ही, पण फोल्ड करून ठेवलं ना हे कपडे फक्त 2च खाण्यात येणार आहेत. पण हे असे ठेवलेत ना की त्यामुळे ते खूपच असं वाटत आहे विक्रामा आणि खूप सारे कपडे दिसत आहेत. तर मी अगोदर सगळे कपडे काढलेले आहेत आणि जे ओले टावेले होते ते बाहेर उन्हाला टाकलेले आहेत. जाते वेळेस ना धावपळ खूप, त्यामुळे ते टावेला असेच ठेवलेले ते ओले जिकडल्या तिकडं. तर ते पण आता हवेला टाकलेले आहेत मी. रोजचे कपडे काढून घडी घालून ठेवले, सगळे जागे ठेवले, म्हणजे मॉर्निंगला जास्त धावपळ नको आपली, कारण त्यावेळी जास्त एक्स्ट्रा कामं असतात आणि कपडे शोधाशोध होत, म्हणजे मॉर्निंगला शोधाशोध करत बसण्यामध्ये भरपूर वेळ जातो. म्हणून याच वेळेत मी सगळं व्यवस्थित ठेवते, म्हणजे शोधायला नको. तर इकडे सगळेच कपडे स्टँडमधले मी अगोदर काढलेले आहेत. बघू शकता किती कपडे इकडे दिसत आहेत. आणि खालच्या खाण्यामध्ये मी कवर ठेवलेले आहे जे कपड्याचे असतात. परत कॅरी बॅगा वगैरे हे सगळं आपल्याला खूपच इम्पॉर्टंट आहे. ते सगळं मी व्यवस्थित इथं खाणेच केले 2, त्यामध्ये ठेवत असते. एकामध्ये प्लास्टिकचे आणि एकामध्ये कपडे पिशव्या मी ठेवलेले आहेत. आणि ते पण असेच झाले ते विक्रामाला जसं हाताला आलं तसं घेतलं आणि परत तसंच कोचून ठेवलं. मग त्यामुळे ते खूपच अस्तव्यस्त झालेलं आहे, एकही मला व्यवस्थित भेटत नाही असं झालेलं. तर फायनली आज मी सुरुवात केलेली आहे. आणि दिनेश गेला होता गॅरेजला, आता आलेला आहे. तर दिनेशला म्हणलं थोडीशी मदत कर, पण अशी छोटी कामं करायला मुलांना अजिबात आवडत नाही आहे. तर निवांत बोलत बसलेला आहे पण मदत करत नाही. मग मी बोलण्याची मदत करत आहे ना, चालू आहे त्याचं. आणि इकडे टुबाचं पोतं पण एक ठेवलेलं आहे. तर ते टुबं ठेवायला मला जमत नाही, नंबरच्या हिशोबानं दिनेश ठेवून देतो नंतर. अगोदर मी हे जे गव्हाळ काढलेले कपड्यांचं ते अगोदर मी व्यवस्थित ठेवते. तर अगोदर तर मी सगळ्या पिशव्या घडी घालून ठेवलेल्या आहेत. खालचे 2 कपडे जे आहेत ना ते पिशव्याचेच आहेत, त्यामध्ये ठेवलेत. आणि काही दीपकचे कपडे आहेत, टी-शर्ट आहेत, पॅन्ट आहेत, नाईट पॅन्ट आहेत, ते सगळे मी फोल्ड करून त्या पिशवीत ठेवणार आहे, स्टँडमध्ये ठेवणार नाही, कारण आता दीपक तरी लवकर येणार नाही आहे.
आणि यामध्ये जास्तीत जास्त दीपकचेच कपडे आहेत आणि दिनेशचे पण आहेत. फक्त दिनेशचे मी फोल्ड करून ठेवत आहे, जे दररोज घालतो ते. आणि बाकीचे सगळे मी एका पिशवीमध्ये ठेवणार आहे, कारण खूप कपड्याचा गबाळ झालेला आहे. धूळ पण खूप पडते धुलेल्या कपड्यावरती, म्हणून एका पिशवीमध्ये ठेवणार आहे. म्हणजे ती व्यवस्थित पण राहतील, खराब होणार नाही आहेत. तर जीन्स पॅन्ट आहेत, काही पॅन्ट वगैरे मी ते पण काढत आहे. दिनेशला तेच विचारते ही पॅन्ट घालायची आहे की नाही, कारण ते ठेवून ठेवून धूळ होत आहे तिथे धुलेली पॅन्ट. परत मी धुते, परत ठेवते, परत ते धूळ होते. म्हणून विचार केला की सगळे कपडे आता व्यवस्थित घडी घालून या बॅगमध्ये ठेवायची. बॅग दीपक घेऊन आलेला आहे, यावरती लिहिलेलं पण आहे इंडियन आर्मी, म्हणजे त्याचे कपडे यामध्ये आलेले आहेत. कपडे घेऊन गेलेले बॅग इथंच राहिलेले. खूप छान आहे, आतमध्ये जीब आहे याच्या. तर सगळे कपडे मी फोल्ड करून करून यामध्ये ठेवत आहे, म्हणजे भरपूर मोठी आहे. सगळेच कपडे येतील यामध्ये व्यवस्थित. आणि काही बेडशीट वगैरे आहेत ते पण मी यामध्येच ठेवणार आहे, म्हणजे व्यवस्थित राहतील. आणि घेते वेळेस जास्त तामझाम नाही आहे, जी वळली की पटकन आपल्याला जिथली पाहिजे तिथली कपडे काढून घेता येतं. कारण एकसारखीच पिशवी असली ना, अगोदर वरच्या साईडची काढायची, मग आतमधले आपल्याला काढता येतात. पण याचं असं नाही, जीप काढल्यानंतर पूर्ण दिसतात व्यवस्थित आणि घेता पण येतं, जास्त विक्रमाळ होत नाही आहे, छान आहे. तर सगळे मी बेडशीट पण यामध्येच ठेवलेले आहेत. मला बेडशीट पण चेंज करायचे, पण आज होणार नाही. आज थोडंसं म्हणजे वेळेची कमी. 5 वाजता मी सुरुवात केलेली होती सगळी कामं करायला, आणि पसारा काढता काढता भरपूरच वेळ गेला. म्हणजे खूप सारा पसारा इथं झालेला होता, हे कपड्याचं गबाळ खूप झालेलं होतं. तर सगळे मी घरी घालून ठेवलेले. आणि काही कपडे धुवायचे आहेत, ते पण मी बकेटात भरून ठेवणार आहे, म्हणजे मॉर्निंगला मशीनला लावते सगळे कपडे. तर हे सगळे कपडे दिनेशला म्हणलं काढून दे. तर बघू शकता दिनेशची पद्धत सगळं फेकत आहे. म्हणजे छोटी मोठी कामं करायला आवडत नाही मुलांना, तरी पण मी घेत असते. आणि हे जे जॉकेट आहे ना, ते दीपकचं आहे, तो विसरून गेलेला आहे इथंच. तर आता म्हणत होता की नवीन घेतलेलं आहे तिथं मम्मी, ते दिनेशला किंवा पप्पांना घालण्यासाठी ते. तर ते पण मी घडी घालून ठेवलेलं आहे, कारण आता हे घालणार नाहीत, खूप धूळ होणार आहे. स्वेटर वगैरे आहे जस्ट त्यांना, आणि इकडं खूप सारं कपड्यांचं गबाळ होणार आहे, जेव्हा लागेल त्यावेळेत काढता येईल, म्हणून मी सगळंच ठेवून दिलेलं आहे यामध्ये. काही टी शर्ट आहेत, काही पिशव्याही आहेत नवीन, ते पण मी इकडे स्टँडमध्ये ठेवलं. आणि जे टी शर्ट आहेत, कपडे आहेत, सगळे मी या पिशवीत ठेवून दिलेलं आहे. तर झालेलं आहे सगळं ठेवून, बघू शकता खूपच अस्तव्यस्त झालेलं होतं. आणि आता जेव्हा आपण बघू शकतो स्टँडमध्ये ना आणखीन खूप सारे कपडे बसतात, तेच कपडे आपण व्यवस्थित फोल्ड करून ठेवले ना, खूप सारं स्पेस राहतं तिथं आणखीन कपडे ठेवण्यासाठी. आपण जशाल तसंच गबाळ भरून ठेवलं ना, असं वाटतं की यामध्ये आणखीन वेगळा कपडा बसणारच नाही. तर कालचा दिवस असा गेला, म्हणजे रात्रीचे 9 वाजले होते मला बेडरूम व्यवस्थित करण्यासाठी. आणि जी मेकअपची अलमारी आहे ते पण मी रात्री स्वच्छ केलेली आहे, ती पण खूपच अस्तव्यस्त झालेली होती, सगळं जिकडल्या तिकडे पडलेलं होतं, ते पण ठेवलं. तर भरपूर वेळ झाल्यानंतर स्वयंपाक खाणं करून जेवण करून झोपण्यासाठी रात्रीचे 11 साडे 11 वाजलेले होते. तर हा दुसरा दिवस आहे आणि योगेश आलेले आहेत मॉर्निंगलाच. तर स्वयंपाक झालेला आहे आणि आल्यानंतर अगदी मी इकडे दूध आणि तोच खायला देत आहे. चिवडा पण बनवलेला आहे, ते देणार आहे. तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते, म्हणजे बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, फक्त मला चपात्या बनवायच्या आहेत. भाकरी भाजी सगळ्यांचं कसं आहे, वेगवेगळं आहे. चपाती कुणी खाणार नाही, फक्त योगेश आणि दिनेश चपाती जेवण करतील, तर ते बनवणार आहे. तर इकडे दूध आणि म्हणजे चहा घेणार नाही दोघंजणही, म्हणून मी इकडे तोस आणि दूधच दिलेलं आहे दोघांनाही. तर दोघांचं खाणंपिणं होत आहे, बोलणे चालू आहे. म्हणजे दीपक गेल्यानंतर योगेश परत गेले होते, आज परत आलेले आहेत आणि जाणार आहे संध्याकाळी परत. आणि भावा पण जाणार आहे त्यांच्यासोबत. तर मी आता पटकन चपात्या बनवते, सगळ्यांना जेवायला वाटते. आणि कपडे वगैरे मला मशीनला लावायचे, म्हणजे खूप सारी कामं आज पेंडिंग पडली, कारण मी मॉर्निंगला लवकर उठलेली, जसं म्हणलेलं आहे की रात्री थोडासा लेट झालेला होता, 11 साडे 11 वाजलेले होते मला सगळी कामं आवरून झोपण्यासाठी. आणि थंडी खूप आहे ना, थंडीमुळे असं वाटतं ना मॉर्निंगला, म्हणजे 3 ते 6चं टायमिंग असं असतं ना पहाटेचं, की अंतरणातनं बाहेर निघावं असं वाटत नाही. थंडी खूप वाजते आणि झोप खूप गोड असते पहाटेची, त्यावेळी उठावंसं वाटत नाही, तसंच वाटत होतं मला. त्यामुळे मी उठलीच नाही. अलाराम वाजला तर बंद केला आणि झोपलेली होते. मग असं झोप लागली की मी 7 वाजले तरी पण माझा डोळा उघडलेला नाही. 7 वाजता उठले आणि मग सगळी मॉर्निंगची कामं एक आवरायला भरपूरच वेळ गेला मला, आणि म्हणून खूपच लेट झालेला आहे.
यावेळी टायमिंग सांगितलं दुपारची 2-2:30 वाजलेले आहेत. आता मी चपाती बनवत आहे. आणखीन कपडे उन्हाला टाकायचे आहेत मला, म्हणजे मशीनला लावलेले होते, धुवून झालेले पण काढून उन्हाला घालणं मला झालेलं नाही, त्या मशीनमध्येच आहेत. भांडे खूप सारे झालेले आहेत आणि योगेश आल्यामुळे थोडा वेळ मी बोलत बसलेली होते. म्हणजे असं नाही की आपण आपल्याच कामात व्यस्त राहावं, सगळेजण आल्यानंतर बोलणंही गरजेचं आहे, पाहुण्याचा पाहुणचार करणंही गरजेचं आहे त्यामध्येच, कारण आपली रोजची कामं तर दररोजच करायची आहेत आपल्याला, पण पाहुणे वगैरे आल्यानंतर बोलणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा वेळ मला जास्तच लागला. आता मी चपाती बनवत आहे, म्हणजे भाजी, भाकर, भात हे सगळं मी अगोदरच बनवलेलं आहे, कणिक मळून ठेवलेली होती. तर फक्त गरमागरम चपात्या बनवते आणि दोघांनाही जेवायला वाढते. थोड्या वेळेत योगेशी जायला निघतील आणि दिनेशी घ्यायला जाईल, यांच्यासाठी टिफिन पण पॅक करायचं आहे मला. तर खूप सारी बघा अशी छोटी छोटी कामं होऊन जातात, त्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. आणि आता दिवस छोटा झालेला आहे त्यामुळे तर आणखीनच वेळेची कमी जाणवते. तर इकडे चपाती मी 3 पदरी करत असते, बघू शकता एकदम छान अशा मस्त फुलून तयार आहेत चपात्या. तर चपातीला जे आहे ना अगोदर लाटी बनवते आणि चारी बाजूला मी तेल लावलेले, थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे, धुवून घेतलं आणि तशाच पद्धतीने आपण दुमळल्यानंतरही करायचं, म्हणजे अशाच पण 3 वेळा करायचं आहे, म्हणजे 3 पदरी चपाती गार झाल्यानंतर बघा एकदम छान मऊसूत बनवून राहते, अजिबात कडकपणा येत नाही आहे, म्हणून मी अशा पद्धतीने चपाती बनवते. तर इकडं बनवत आहे चपात्या, इकडे माझं बोलणंही चालू आहे. दिनेशला मला जेवायला वाढवून घे, कारण लेट खूप झालेलं आहे ना, आणि भांडे कुंडे खूप सारा पसारा झाला आहे, किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही आहे आणि किचनची साफसफाई मला करायची आहे, कारण पूर्ण अस्तव्यस्त झाले पूर्ण घर, किचन असो किंवा तिकडची रूम असो. आता बेडरूमचं एक झालेलं आहे, पण आता किचनला सुरुवात करायची आहे मला, बघूया कधी मुहूर्त लागेल, कारण बेडरूमचं कसं 2 दिवस झाले विचार करतो ते काढायचं पण झालंच नाही आहे मला. तर फायनली मी रात्री पूर्ण काढलेलं होतं. आता किचनलाही सुरुवात करायची आहे मला, कारण काही भेटत नाही, सगळे डब्बे इकडं तिकडे इकडं असं झालेले आहे, सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. चपात्या बनवून झालेल्या आहेत, दिनेश इकडे जेवायला वाढून घेत आहे, योगेशलाही थोड्या वेळात जायला निघायचं आहे. तर पटकन जेवायला वाटते सगळ्यांना. आणि इकडे बघू शकता भांडे कुंडे खूप सारे झालेले आहेत, तर असू दे म्हणलं अगोदर सगळ्यांना जेवायला वाढते आणि यांच्यासाठी तोपर्यंत मी टिफिन पॅक करून ठेवते, मग कपडे उन्हाला टाकते. तर बघा ही कामं सांगून जमणार नाहीत, आपल्याला केलीच पाहिजे आणि करणं खूपच गरजेचं आहे. एकदम छोटी छोटी कामं असतात, जेव्हा कोणी विचारतं ना त्यावेळेस सांगता येणार नाही की आम्ही दिवसभरात काय काय कामं आवरली, पण ही कामं इतकी इम्पॉर्टंट असतात ना, एकदम छोटी पण खूपच इम्पॉर्टंट असतात. ताकही बनवलेलं आहे, तर आज जेवण थाळीमध्ये वरण भात आणि मेथीची भाजी बनवली, गरमागरम चपाती आहे, ताक आहे. तुम्ही सगळेजण कसला वेट करताय या सगळेजण दुपारचं जेवण करायला? तर या दोघांचं जेवण होत आहे, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. आणि वाटाण्याच्या शेंगा आलेल्या होत्या काल आईकडून, त्या शेंगा पण भाजायच्या आहेत, म्हणजे जी कवळ्या होत्या ते खाऊन घेतल्या आम्ही, आणि 1-2 यामध्ये निब्बर होत्या, तर त्या शेंगा तशाच राहिलेल्या आहेत. तर मी तर शेंगा भाजल्यानंतर थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं आहे, तर खूपच छान टेस्टी या शेंगा लागतात भाजल्यानंतर, तर खूपच छान अशी म्हणजे खूप छान चव येते याला. इकडं योगेशला आणि दिनेशला दिलेलं यांचं जेवण झालेलं आहे, बाबांचंही झालेलं, बाबाही रेडी होत आहे जाण्यासाठी, म्हणजे ताईकडे जात आहेत बाबा. तर सगळ्यांना आवरून दिलेले, थोड्या वेळात जायला निघतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.